ज्या लाभार्थ्यांना शासनामार्फत स्वस्त धान्य दुकान, ज्याला आपण रेशनिंगचं दुकान म्हणतो, तर या दुकानामधून स्वस्त धान्याचा लाभ घेता येतो, तर अशा लाभार्थ्यांसाठी शासनाकडून पाठीमागे एक महत्त्वाची अपडेट दिलेली होती। या अपडेटच्या माध्यमातून सांगण्यात आलं होते की ज्या लाभार्थ्यांना रेशनिंगचं धान्य मिळत आहे, तर अशा लाभार्थ्यांनी आपली केवायसी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केल्या, तर अशा लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही। परंतु आता ज्या लाभार्थ्यांकडून अजूनही केवायसी करायची राहिली असेल, आता यांच्यासाठी शासनाकडून सक्त पावले उचलली जाणार आहेत। यासाठी शासनाकडून लाभार्थ्यांना कोणत्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, केवायसी कशा पद्धतीने करायची आहे, सविस्तर माहिती पाहणार आहात। माहिती शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी ईश्वर नवरे स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, शासनाकडून पाठीमागे केवायसी संदर्भात एक जार प्रसिद्ध केलेला होता। ज्या जारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की जे लाभार्थी शासनामार्फत मिळणाऱ्या रेशनिंग धान्याचा लाभ घेत असेल, तर अशा लाभार्थ्यांना केवायसी करणं खूप बंधनकारक होतं। परंतु शासनाच्या जारकडे भरपूर लाभार्थ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि अजूनही त्यांची केवायसी त्यांनी पूर्ण करून घेतलेली नाहीये। तर अशा लाभार्थ्यांना शासनाकडून आता सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत। जे लाभार्थी आपली स्वतःची केवायसी करून घेणार नाहीत, तर अशा लाभार्थ्यांचं धान्य शासनामार्फत बंद करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, हे धान्य बंद होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपली सगळ्यात महत्त्वाची केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे। आता ही केवायसी कोणत्या ठिकाणी करायची आणि कशी करायची, तर आपली केवायसी आपल्या गावातील जे रेशनिंगचं धान्य आहे, ज्या ठिकाणी तुम्ही हे धान्य घेण्यासाठी जात असता, तर या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला तुमची केवायसी करून घ्यायची आहे। केवायसी साठी जाताना तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती घेऊन जायचं आहेत, तर याच्यामध्ये तुमचं सर्वात अगोदर तुमचं रेशन कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल आणि जे लाभार्थी या धान्याचा लाभ घेत असतील, तर ते लाभार्थी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये केवायसी प्रोसेस कशी असणार आहे, तर सुरुवातीला तुमचं रेशन कार्डचा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी मशीनवरती टाकला जातो। त्याच्यामध्ये चेक केलं जातं की तुम्हाला रेशनिंगचं धान्य मिळत आहे का। जर तुम्हाला रेशनचं धान्य मिळत असेल, तर त्या ठिकाणाहून पुढची प्रोसेस करायला सुरुवात केली जाते। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड मागितलं जातं। आधार कार्ड मध्ये त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण डिटेल माहिती भरून तुमचा आधार कार्ड त्या ठिकाणी टाकून ऑटोमॅटिकली डाटा त्यांच्या मशीनवरती दिसला जातो। त्याच्यानंतर तुमचं प्रोफाइल चेक करून, म्हणजे तुमची बाकीची डिटेल चेक करून त्या ठिकाणी तुमचा अंगठा जो आहे तो उठवून घेतला जातो। त्याच्यानंतर तुमची केवायसी झाल्या संदर्भाचा सक्सेसफुलचा असा मेसेज येतो। या प्रोसेसला अवघे 2 किंवा 3 मिनिटे लागतात। त्याच्यामुळे केवायसीला जास्त वेळ थांबावं लागेल असंही नाही। तरी सुद्धा भरपूर लाभार्थी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आपली केवायसी जी आहे ती करून घेत नाहीये। त्याच्यामुळे आता संबंधित जिल्हाधिकारी असतील यांच्या मार्फत, पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत संबंधित रेशन धान्याचे दुकानदार जे आहेत यांना सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत की जे लाभार्थी आता केवायसी करणार नाहीत, यांचं धान्य तात्पुरतासाठी बंद करून टाकायचं आहे। जोपर्यंत त्यांची केवायसी होणार नाही तोपर्यंत त्यांना धान्य देऊ नका। तर मित्रांनो, केवायसीची प्रोसेस अगदी साधी सोपी आहे। जे लाभार्थी अजूनही केवायसी करायचे राहिले असतील, तर अशा लाभार्थी आपल्याला ज्या ठिकाणी रेशनिंगचं धान्य दिलं जातं, तर त्या ठिकाणी जाऊन आपली केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे। आपली केवायसी केल्यानंतर पुढे भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आपल्याला धान्य माफक दरामध्ये त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। याच्यामुळे शासनाला जो गावामध्ये होणारा पुरवठा आहे, धान्य किती लागत आहे किंवा इतर वस्तू किती लागत, याचा डाटा ऑटोमॅटिकली ऑनलाईन पद्धतीने त्यांना पाहायला मिळत आहे। तर हे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर लाभार्थी अजूनही केवायसी करायचे राहिलेले असतील, आपण संबंधित रेशनिंगचे दुकानदार जे आहेत यांच्याशी भेट घेऊन त्याबद्दल जर विचारणा केली, तर भरपूर लाभार्थ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांच्या मार्फत लाभार्थ्यांना वारंवार सूचना करण्यात येत आहेत, तरी सुद्धा लाभार्थी कोणते ना कोणते कागदपत्र घरी ठेवून केवायसी साठी टाळाटाळ करत आहे। तर ही टाळाटाळ मित्रांनो करू नका। ही जर टाळाटाळ कायम राहिली तर पुढे भविष्यात तुम्हाला मोठी अडचण निर्माण करू शकतं। तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून धान्यापासून कोणताही लाभार्थी या रेशनिंग पासून वंचित राहू नये। तर मित्रांनो, आजच्यासाठी मी येथेच थांबतो। अशाच नवीन अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण योजनांसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।